नमस्कार। आज जादुई पिटाऱ्यामधील आपण जे साहित्य पाहणार आहोत ते आहे हुला हूपची रिंग। तर ह्या हुला हूपने आपण काय काय कृती करून घेऊ शकतो ते आज आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। सगळ्यात सोपी पहिली कृती म्हणजे कमरेभोवती हुला हूपची रिंग टाकून गोल गोल फिरणं। अर्थात दिसायला सोपं वाटत असलं तरी हे खूप कौशल्याचं काम आहे बरं का। नक्कीच, पण मुलांना सरावानं हे नक्की जमू शकतं। अगदी बरोबर। त्याबरोबर आणखीन एक कृती आपल्याला अशी घेता येईल, हा जादूच्या पेटीतील आहे बॉल। तर हा बॉल आपल्याला एक रेषा आखून तिथे बॉल ठेवता येईल आणि हुला हूप रिंगने ह्या मुलांना अशा पद्धतीने ओढत 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 दुसऱ्या रेषेपर्यंत घेऊन जाता येईल। ही सुद्धा कृती पण त्यावेळी हा बॉल रिंगच्या बाहेर जाता कामा नये। येस, ती काळजी घ्यावी लागेल तरच ती कृती व्यवस्थितरित्या पूर्ण होईल। आता मला या बॉलमुळे अजून एक कृती लक्षात येते। पहा, ज्यावेळेस आपण बॉल खेळायचं आहे आपल्याला त्यावेळी आपण हुला हूप हे एक सर्कल मानू शकतो आणि त्या ठिकाणी आपण मुलांना एका ठराविक अंतरावरून टप्पा या रिंगमध्येच पडला पाहिजे असं आपण घेऊ शकतो। म्हणजे मुलांना हस्त आणि नेत्र समन्वय याचा अंदाज येईल की मला या ठिकाणून उभं राहून ह्या माझ्या रिंगमध्ये जर माझा बॉल पडणं अपेक्षित असेल तर किती जोरात फेकायला हवा, कशी ताकद लावायला हवी हे त्याला लक्षात येईल। मला आणखी एक याच्यावरून एक कृती सुचतीये। जसं की आपण बादलीमध्ये बॉल तर टाकतोच, मात्र मोठ्या मुलांसाठी आपण आणखी एक अडथळा, आणखीन एक काठिण्य वाढवू शकतो। जसं की बादली पलीकडे आहे मात्र तुला हा बॉल ह्या रिंगमधून पण पास झाला पाहिजे आणि नंतर बादलीमध्ये पडला पाहिजे, असं आपण मोठ्या मुलांसाठी काठिण्य वाढवू शकतो। अगदी बरोबर। आपल्याला ह्या हुला हूप रिंगचा वापर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये सुद्धा करता येईल। तो कसा? आपल्याला एक छोटा ट्रॅक तयार करता येईल। ट्रॅकमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवता येतील। जसं की मी खुर्ची ठेवली तर खुर्चीच्या खालून मुलांनी जाणं, टेबल ठेवला तर टेबलवरती चढून खाली उतरणं आणि त्यातच एक ट्रॅकमध्ये ही हुला हूप रिंगसुद्धा ठेवता येतील ज्यामध्ये मुलांनी येऊन उडी मारायची आणि उडी मारून पुन्हा पुढे जायचं। असं अडथळ्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा याचा वापर करता येईल। छोट्या मुलांसाठी हे छान आहे, पण मला असं वाटतं आपण मोठ्या मुलांसाठी असं करू शकतो का, जसं की पहिला मुलगा या रिंगला स्वतःमध्ये घालेल आणि दुसरा मुलगा त्याच्या सोबतच त्याच्यामध्ये ह्याच रिंगमध्ये तो ॲडजस्ट होईल आणि पहिला मुलगा यातून हळूच बाहेर पडेल, तिसरा मुलगा पुन्हा येईल। म्हणजे आपण समजा 5 जणांचा एक गट तयार केला, तो लाईनने उभा राहिला आणि मग कोण लवकर ही रिंग खाली न पडू देता एकमेकांमधून पास करेल तो गट जिंकेल। बरोबर। आणि अजून एक गोष्ट अशी सुद्धा करता येईल, 2-2 मुलांच्या जोड्या करून दोघांनी इथे पोटाच्या साह्याने ती रिंग पकडणं, म्हणजे अशा पद्धतीने आणि पडू न देता ठेवलेल्या दिलेल्या टार्गेट पर्यंत घेऊन जाणं। म्हणजे जसं आपण बॉल आपण कपाळाला घेऊन गेलो होतो तसं आपल्याला 2 मुलांनी हात न लावता फक्त दोघांच्या पोटाने ही हुला हूपची रिंग पकडायची आणि टार्गेट पर्यंत जायचं। बरोबर। म्हणजे पहा, आहे ही एकच रिंग मात्र यातून किती वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आपल्याला घेता येतात, हो ना। म्हणजेच काय की मुलांचा शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला ही रिंग खूप महत्त्वाची ठरते। आणखी काही सांगायचंय? हस्तनेत्र समन्वय, त्याबरोबरच वेगवेगळ्या शारीरिक कृती आणि काही बोधात्मक कृतींसाठी सुद्धा ही रिंग आपल्याला वापरता येईल। जसं आता जादूच्या पेटीमधील ही अक्षर कार्ड्स आहेत। आता ही अक्षर कार्ड्स मी इथे या हुला हूप रिंगमध्ये ठेवून देते आणि आपल्याला मुलांना सांगता येईल की यातली अक्षरं वापरून वेगवेगळे शब्द तुम्ही तयार करा। तुम्हाला करता येतील का काही? म्हणजे इथे मुलांना गटामध्ये बसवायचं आणि मुलांना इथून अक्षर शोधायला सांगायचे। येस। आता इथे मला दिसतंय न थ। व्हेरी गुड। न थ। तसंच आता इथे शब्द तयार झाला आ ई। रस हा सुद्धा शब्द तयार होऊ शकतो। अगदी बरोबर। तसंच आपल्याला ब द क सुद्धा इथे होता इथे। तर ब द क हा शब्द सुद्धा या अक्षरांपासून बनवता येईल। आणि माझ्याकडे तयार झालाय घर। असे आपल्याला वेगवेगळे अक्षरांचे सेट वापरून मुलांना अक्षरांपासून शब्द बनवणं हा खेळ घेता येईल। त्याबरोबरच काही अक्षरं या रिंगमध्ये टाकून त्या अक्षरांपासून वेगवेगळे शब्द सांगा, असं देखील खेळ आपल्याला घेता येईल। छान। म्हणजेच काय की शारीरिक विकासाबरोबरच आपल्याला बोधात्मक विकासासाठी सुद्धा हा हुला हूप आपल्याला उपयोगी येणार आहे। अगदी बरोबर। धन्यवाद।